राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता होणार पत्रकार परिषद। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता। पहिल्या टप्प्यात नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुकांचा अंदाज। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेबाबत विरोधकांची नाराजी। मतदान याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका जाहीर करणं अयोग्य, विरोधकांची ही भूमिका। मतदार याद्यांमध्ये सुधारणांबाबत महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या भेटीला। शिष्टमंडळाऐवजी फक्त 2च प्रतिनिधींना भेटण्याची परवानगी, सर्वच पक्षांना भेट देण्याची मागणी करत ठिय्या। मतदार नोंदणीची मुदत 1 जुलै 2025 नाही तर 1 ऑक्टोबर 2024 माहीमच्या रुपिका सिंगच्या हायकोर्टात धाव। याचिकेवर सुनावणी सुरू। आयोगाकडून 1 जुलै 2025 कट ऑफ डेट असल्याचा दावा। भाजपकडून मतचोरीबाबत महाविकास आघाडी आणि मनसेला प्रत्युत्तर। मतचोरी आहे की वोट जिहाद? दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी मांडत अमित साटम यांचा हा सवाल। महाविकास आघाडीचा हरा चष्मा म्हणून उद्धव ठाकरे स्मार्टला दिसेल। राम नाईक अध्यक्ष असल्यापासून आता दुबार मतदानावरती आम्ही बोलतोय, आशिष शेलार यांची ही टीका। मतदार याद्यांबाबत कुठल्याही धर्माचा विचार नाही, शेलारांनी कबुली दिल्यानं धन्यवाद। बाळा नांदगावकर यांचा टोला। शेलार यांच्यावरती कारवाई करा, नितीन राऊतांचं निवडणूक आयोगाला पत्र। शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा खडाजंगी। शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यानं मंत्री आक्रमक। पुढील 2 आठवड्यात तात्काळ मदत देण्याचे निर्देश। 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांची एसआयआर मोहीम आजपासून सुरू। 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाणार। 51 कोटी मतदारांची फेरतपासणीही केली जाणार। शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख आले नाही तर मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, प्रशांत पडोळे यांचं विधान। तर पडोळे ऍक्सिडेंटल खासदार फडणवीसांवर बोलताना विचार करून बोला, बावनकुळेंची ही प्रतिक्रिया। बारामतीच्या नगराध्यक्ष पदासाठी जय पवार यांचे नाव चर्चेत। सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण असल्यानं इच्छुकांची गर्दी। पक्षातील नाराजी टाळण्यासाठी जय पवार यांचं नाव पुढे येण्याची दाट शक्यता। नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही, माजी खासदार हिना गावित यांची भूमिका। जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद असल्याचंही केलं विधान। रोहित आर्याला ठोस आश्वासन हवं होतं, मात्र ठोस आश्वासन मंत्री किंवा ते विभाग देऊ शकतं सांगितलं होतं। या प्रकरणामध्ये माझी चौकशी करू शकतात, केसरकर यांच्याकडून स्पष्ट। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या कोल्हापूर दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे गटप्रमुखांचा